बघा आज हे कॅडबरी सारखं हे काय तुम्ही माणसाने केलेलं आहे. कॅडबरी नाही, मस्त शंकरपाळ्या कॅडबरी चाललंय करायचं. कॅडबरी सारखं आणि एकदम छान अशा सॉफ्ट एकदम. तुम्ही माणसाने दिवाळी संपली तरी नेतात आहे, अजून दिवाळी चालू झाली या. तर काय नाही, दिवाळी संपल्यावर दिवाळी खाऊशी वाटते या. आता खाऊ वाटायला लागले, खाऊशी वाटायला लागले. दिवाळी सगळं गोड गोड खाऊ वाटत नाही, करून करूनच हे होतं. आणि इकडं करंज्या पण केल्या, पुडीच्या करंज्या केल्या आज. एकदम लेयर्स आल्या होत्या खायला. एक ताट भरून करंज्या केल्या, गरम गरम मस्त ताव मारला त्याच्यावर. हे पहा. आणि शंकरपाळ्यात अशा बिस्किटासारखे एकदम म्हातारी माणसंही खाऊ शकत्या अशा शंकरपाळ्या आणि पुडीच्या करंज्या केल्या त्या. हो का, ते राहिल्यात भरायच्या, थोड्याच्या भरून ठेवल्या, एवढं राहिल्या शिल्लक. आणि इकडे शंकरपाळ्या तळते. इकडे पीठ असं मळून ठेवलं होतं, आज दुधामध्ये पीठ मळले. दिवाळीच्या घाई गडबडीत टाकला होता व्हिडिओ पण. आणि थोडासा रवा टाकायचा ह्याच्यामध्ये, मैद्यामध्ये. आणि तूप गरम करून मस्त वाटायचं. जास्त जेवढं तूप जास्त असेल तेवढी शंकरपाळी चांगली होईल. आणि बिस्किटासारखी, बाहेरले बिस्किटं खाण्यापेक्षा घरच्या घरी मैद्यापासून आपली छान अशा आणि रव्यापासून शंकरपाळ्या बनवायच्या. आणि एक अर्धा तास मी ह्याला भिजाव का. हो का, कशा झाल्यात काढून बघा. तर अशा लेयर्स आल्या बघा, मस्त अशा बिस्किटासारख्या शंकरपाळ्या. हो का, तर ते आता करत करत एकदम छान अशा लेयर्स पडायला शंकरपाळ्यांना बी. अशा थोड्याशा जाडसर आकार ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट, तर थोड्याच्या मैदा राहिला होता दिवाळीचा शिल्लक, करून टाकायचं. काय करायचं सांगा. ठेवते ताट असं, तर पिठात भांडे नको खरकाटी करायला म्हणून आपलं चालले पटपट तळत तळत लाटायची, लाटून पटकन कापून घ्यायच्या. अशी एकदम पातळ करायची नाही, नाहीतर मग जास्त पातळ केले ना असं लेयर्स पडत नाही. तर थोडीशी मिडियमच ठेवायची शंकरपाळीसाठी. आणि बघा तुपामुळं कसं लाटी पण कशी होती, असं पीठ झालं पाहिजे. आणि रवा का टाकायचं थोडंसं त्यात, असं एकदम बिस्किट खाताना कसं कुरकुरीत लागतं थोडंसं. असा मस्त शंकरपाळ्या आपल्या त्यासोबत नाश्त्याला बनवतात. म्हणजे बारकीच लाटी होती आता ही, 2च लाट्याचं पीठ राहिल्या. आता करंज्या बी करून झाल्या. आणि जशी दिवाळी संपण तशी दिवाळी खाऊशी वाटते, सगळ्यांना माहिती. असं पाडून घ्यायचे बघा, अशा बारीक बारीक बारीक. फिरकीचा चमचा पण आहे, फिरकीचा चमचा आता नाही मी घेतला. तर असंच म्हणलं बारक्या बारक्या शंकरपाळ्या करून घेऊया. कसं बी आकार एवढ्या लाटीचा, फक्त कापताना व्यवस्थित कापायच्या म्हणजे आकार चांगला येतो. कोणर आणि तळते. जास्त गॅस नाही करायचा, नाही तर इकडे मध्ये कच्च्या राहते. आता झटपट शंकरपाळ्या आपण करून घ्या. आणि दिवाळी संपल्यावर पुन्हा कोणाला शंकरपाळ्या खाऊशी वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. दिवाळी कोणाला आता खाऊशी वाटते. तर या सगळ्यांनी मस्त करंज्या एक डबा भरून केल्या, थोड्या राहिल्या शिल्लक गारमध्ये जेवताना खायला होत्या. गरमागरम खायला या शंकरपाळ्या आणि करंजी. तर चला, ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.